रंगी रंग भूलो सारे हो झूमो जिम चढ़ दी भंग मन चाहिए ना कोई परमिशन मन मारा है कोले होली सीजन आज करो मन मर्जी खत्म मनो सारे दिन संघर्षी ये दुनिया ता बंदर सी अदरक पीछे करो धन खर्ची। बस इथे सावलीत बस शांत चल। होय सावकाश हा हळू हो इथे आता शांतपणे बसायचं। अमृता खूप मस्ती करतेस हा। सॉरी नाही अगं बाळाला त्रास होईल असं काही करू नकोस हा। होळी खेळ पण जरा जपून। तुला काही लागलं तर मी आहे इथे हाक मार मला। हो अनामिका अगं ये ये अगं अशी लांब जाऊन का उभी आहेस तू? असंच काही हवं होतं का तुम्हाला? नाही मला काही नकोय थांब जरा मला तुला रंग लावायचा नाही वहिनी प्लीज एवढी घाबरतेस का? नको ये ना मला काही नकोय तू ये इकडे जवळ ये। अमृता असू दे ना तिला अगं रंग नाही आवडत। हा नाही म्हणजे काही एलर्जी किंवा प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नाही आहे सच अगं ॲलर्जी आहे तिला कलरची थोडी घाबरते कलर्सला ती बाकी काही नाही असतं ना एखाद्याचं असतं काहीतरी आपलं हा तसं तिचं रंगांचं आहे। मी तिला बसवून येते हा। बरं ठीक आहे सगळी तयारी झालेली याच्यामध्ये व्यवस्थित प्रसाद मिसळलेला आहे। प्रसाद म्हणजे भांग एकदा का ही भांग त्या भैरवीच्या पोटात गेली ना सगळी मस्तीच उतरणार आहे तिची। जगन्नाथजी काय करताय तुम्ही? मला नाही पटत आहे। अगं बाई मला पण नाही पटत आहे पण आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का सांग? हा आज काही करून तिच्या मनातले जे काही गुपित आहे ना ते आपल्याला समजायलाच पाहिजे। पण हे प्यायल्यावर त्यांना त्रास झाला तर? काही त्रास होत नाही कळलं ना झाला तर थोडा त्रास होईल आणि मरत नाही कोणी आणि या असली तर मरतच नसतात। जगन्नाथजी अगं बाई थोडासा त्रास होणार आहे कळलं ना थोडीशी गुंगी आल्यासारखं होईल तिला पण अशी छान मजा येईल नशा येईल कळलं। नंतर एकदा भांग उतरली की तिला बरं वाटेल। जरा बापावर विश्वास ठेव ना। माझा विश्वास आहे तुमच्यावर पण मला सांगा तुम्ही हे सगळं करणार कसे आहात? तेच ना हे दूध आहे ना तिला अशा व्यक्तीने दिलं पाहिजे ना जिच्यावर तिचा आंधळा विश्वास आहे किंवा तिच्याकडनं तिच्या काही अपेक्षा नाहीयेत। असं कोण आहे ते? तारा तारा पण त्या तारा मॅडम कडून कसं काय घेतील? अगं किती नाही म्हटलं तरी ती तिची लेक आहे कळलं ना। ती आनंदानं तिच्या हातानं दूध पिणार तू काळजीच करू नको। तारा हॅपी होली गो गेला आपला प्लॅन पाण्यात गेला। काही झालेलं नाहीये तारा मॅडम ऐकणार नाहीत पण माझ्याकडे एक कल्पना आहे मी आलेच। तारा मॅडम मी अशाच वागत राहिलात तर माई हे घर सोडून नाही जाणार। अशी कशी नाही जाणार ती घर सोडून? मला तर असं वाटतं की तिने आत्ताच घराबाहेर निघून जावं। ऐका तुम्ही जरा शांत डोक्याने विचार करा प्लीज। तुम्हालाही माहिती आहे माईंनी स्पष्टपणे सांगितलंय जोवर तुम्ही त्यांना माफ करत नाही आणि त्यांना स्वीकारत नाही तोवर त्या हे घर सोडून कुठेही जाणार नाहीयेत। सावली राजकुमार तात्याने पण मला हेच समजवलंय पण तुला कसं कळत नाहीये? अगं ती बाई कशी आहे तुला माहिती आहे ना। मी तिच्याशी कितीही चांगलं वागले तरी ती सगळ्यांशी वाईटच वागणार आहे। हे बघ तू तुझ्या मनाचा मोठेपणा दाखवून तिला माफ केलं असेल पण ह्या जन्मात मी तरी तिला माफ करणार नाही। तारा तारा ऐक माझं माफ करू नको पण तू तसं नाटक तर कर। एकदा तिला कळलं ना की तू तिला स्वीकारलंय तर ती या घरातनं निघून जाईल ना। अगदी बरोबर बोलतायत जगन्नाथजी।
हे बघा तारा मॅडम, जर तुम्ही माईंना माफ नाही केलं तर त्या तुम्हालाच त्रास देत राहतील. हे चालणार आहे का तुम्हाला? म्हणून म्हणते, तुम्ही त्यांना माफ केलंय असं म्हणा, म्हणजे त्या इथून निघून जातील. आणि तारा, तुला ती या घरातनं गेलेली हवी आहे ना, तू फक्त ह्या गोष्टीशी मतलब ठेव ना. पण जगन्नाथजी, मी जर या घरातून निघाले तर मग मॉम स्वतः तिला घराबाहेर जायला सांगतील. नाही नाही, उलट तसं केलं ना तर माई काहीतरी निमित्त शोधून इथेच थांबतील आणि त्यांना तिलोत्तमा मॅडम सुद्धा काहीच बोलू शकणार नाहीयेत. मग काय करणार आहोत आपण? ऐका ना तारा मॅडम, तुम्ही त्यांना माफ केलं हे जर सगळ्यांना कळलं ना तर त्यांना इथे थांबण्यासाठी एकही निमित्त उरणार नाही. ते निघून जातील. म्हणून आम्ही समजवतोय तुम्हाला, प्लीज. ठीक आहे. काय ग, ती उभी काय आहेस? हा, जरा ग्लास वगैरे भरायला घे. आणि आपलं ते आहे ना, हां हां, लपव लपव लपव, दाखवू नको कोणाला, कोणाच्या नजरेत पडता कामा नाही. हां, हळू थोडंसं टाक एका ग्लासात. हां, भर तो ग्लास. घे घे, ग्लास भरायला घे. हळू जपून.